कोकण आणि इथला निसर्ग याचं एक वेगळं नातं आहे। वेगवेगळ्या ऋतूमध्ये कोकणात वेगवेगळी निसर्गाची रूपं पाहायला मिळतात। सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यात कोकण आणि इथला निसर्ग खऱ्या अर्थानं नटलेला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी सध्या निसर्गाचं विलोभनीय आणि तेवढंच मनमोहक असं रूप पाहायला मिळतंय। 2 महिन्यांपासून पडणाऱ्या पावसानंतर कोकणातला जी हिरवाई आहे ती नटलेली पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळे सध्या कोकणात श्रावण महिन्याची चाहूल लागल्यानंतर या ठिकाणचं निसर्ग आम्ही खास TV9 च्या प्रेक्षकांसाठी आणलेलं पाहायला मिळतं आहे। जिल्ह्यातली अनेक धरणं जी आहेत ती सध्या काठोकाठ भरलेली आहेत आणि याचमुळे या धरण परिसरातलं जे सौंदर्य आहे ते नेहमीच पाहण्यासारखं असतं आणि त्याचमुळे चारी बाजूला डोंगर रांगा आणि त्यामधोमध निळक्षार पाणी हे खऱ्या अर्थानं श्रावण महिन्यातलं चित्र आणि हेच चित्र सध्या पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची पावलं जी आहेत ती कोकणाकडे वळताना पाहायला मिळत आहेत। निसर्गाचा हा अद्भुत नजारा आम्ही ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी खास TV9 च्या प्रेक्षकांसाठी आणलेला आहे। श्रावण महिन्यातला निसर्ग आणि इथली डोंगराईमधली हिरवाई कशी नटली आहे याचा हा अद्भुत नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो। या डोंगरावरती काळे ढग दाटून आलेले आहेत तर डोंगरावरती अनेक ठिकाणी धुक्याची सुद्धा चादर पसरलेली पाहायला मिळते आहे। कोकणातला हा नजारा वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र श्रावण महिन्यातलं कोकणातला निसर्ग हा खऱ्या अर्थानं भरतो आणि त्यामुळे सध्या श्रावण महिन्यातल्या निसर्गाला पाहण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सध्या पर्यटकांची जी पावलं आहेत ती कोकणाकडे वळताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।